नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतंच अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या जाहिरातीमध्ये पदसंख्येमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. नव्याने जवळपास 3000 प्लस पदांची वाढ करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठी हे जे पद आहे याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट क या संवर्गाअंतर्गत तलाठीच्या साधारणतः 1500 प्लस जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. या संबंधीचीच अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. जेही विद्यार्थी मित्र तलाठी या पदासाठी तयारी करू इच्छित होते किंवा करत आहेत, त्या विद्यार्थी मित्रांसाठी खास एमपीएससी पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेची बॅच सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांची टीम तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार आहे. बॅचची फी फक्त ₹2500 विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन बॅच असणारे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणारे. यामध्ये बॅच सोबत जेही विद्यार्थी मित्र बॅच जॉईन करतील त्या विद्यार्थी मित्रांसाठी तलाठी फॅक्टरी ठोकळा खास पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगाचं पुस्तक आहे. हे तुम्हाला आम्ही मोफत देणार आहोत, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद ऑनलाईन टेस्ट सिरीज, त्यानंतर ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स मोफत तुम्हाला ठोकळा पुस्तक मिळणार आहे. या सर्व बाबी तुम्हाला बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. आत्ताच तलाठी फॅक्टरीचं ऍप डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही 9226018181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतंच 22 जुलैचं हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या अनुषंगाने आता या जाहिरातीमध्ये नव्याने काही विभागांची पदं ऍड करण्यात आलेली आहेत. आता शासनाच्या मागणीपत्रानुसार साधारणतः जवळपास बघा 9 विभागांची या ठिकाणी मागणीपत्रानुसार पदं ऍड झालेली आहेत. आता या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती अगदी आपण ग्राफिकच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे आपण बघूया. बघा, पहिल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. जवळपास दुप्पट वाढ झालेली, बघा रिक्त पदांमध्ये साधारणतः दुप्पट वाढ झालेली आहे. आता पूर्वीची जी जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो, ही मूळ जाहिरात होती साधारणतः 25 जूनला प्रसिद्ध झाली होती आणि यामध्ये 2619 पदं त्या जाहिरातीमध्ये देण्यात आली होती. आणि आज नव्याने साधारणतः 22 जुलैला जे शुद्धीपत्रक आलं यामध्ये 3088 पदं ही नव्याने ऍड करण्यात आलेली आहे. म्हणूनच आता जी एकूण पदं झालीत बघा 5707 अशी गट क ची जी काही जाहिरात आहे त्यामध्ये एकूण पदं आता 5707 एकूण पदं ही असणार आहेत, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा शासनाच्या सुधारित मागणीपत्रानुसार नव्याने 3088 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा भाग बघणार आहोत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तलाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 1500 प्लस म्हणजे 1539 जागा या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आता बघा, फोकस जो आहे तो महसूल व वन विभागातील जे काही तलाठी पद आहे ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी असं म्हणतो. बघा, पदनाम ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क मध्ये आता ऍड करण्यात आलेला आहे. याच्या 1539 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता यासाठी जी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, बघा कोणत्याही सांविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे कुठलाही पदवीधर उमेदवार साधारणतः या पदासाठी आता अर्ज करू शकणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं म्हणजे वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे हा तलाठी पदासाठी बघा 5 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत हा गणली जाणार आहे. म्हणजे आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही आता अर्ज करू शकणार आहात, लक्षात घ्या. त्यामुळे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक सुद्धा 5 ऑगस्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता तलाठी सोबतच काही विविध विभागाची पदं सुद्धा ऍड झालेली आहेत. त्यामध्ये बघा, आता तांत्रिक आणि विशेष प्रशासकीय जे पद आहेत टेक्निकल, त्यामध्ये बघा विभाग कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, विकास व मत्स्य व्यवसाय विभाग याची जी विभागांतर्गत जी पद आहेत त्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक याची 254 पदं ऍड करण्यात आलेली आहेत, लक्षात घ्या. तसेच याच्यासाठी जी काही शैक्षणिक अर्थ आहे ही मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहे. तसेच त्यासोबतच प्रशासकीय विभागाची म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जी आहे ती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यामार्फत जी पद आहेत विशिष्ट वरिष्ठ अभिलेखापाल 11 व सहाय्यक अधीक्षक 11, बरोबर, अशी ही पदं या ठिकाणी ऍड झालेली आहेत. आणि यासाठी जी अर्हता देण्यात आलेली ही कोणत्याही शाखेतील पदवी कुठलाही पदवीधर उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, आता अत्यंत महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा शुल्काबाबत जो काही नवीन नियम आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आता बघा, चलनाद्वारे तुम्हाला शुल्क भरता येणार नाहीये, लक्षात घ्या.
तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणे अनिवार्य आहे. म्हणजे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, UPI पेमेंट असेल, या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी शुल्क जे आहे ते भरू शकणार आहात. लक्षात घ्या. आता एकंदरीत आपण जर आढावा बघितला तर लक्षात घ्या, एक एक पूर्ण अत्यंत महत्त्वाची स्लाईड आहे बघा. आता उमेदवारांसाठी अंतिम कृती आराखडा आपण या ठिकाणी बघू शकतो, की 16 जुलै साधारणतः आता जे काही बदल करण्यात आलेले आहेत. तर आता परीक्षा जी आहे तुमची ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. म्हणजे आयोगाने जो अगोदर निर्णय घेतला होता ऑनलाईनचा तो रद्द केला. 16 जुलैला त्याचा जी-आर आला. आता त्या जी-आर नुसार तुमची परीक्षा ही कशी होणार आहे? OMR आधारित होणार आहे. ऑफलाईन स्वरूपाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. 5 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही बघा, मुदतवाढीनुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026 आता असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरण्याचा जो काही अंतिम दिनांक आहे, हा 8 ऑगस्ट असणार आहे. लक्षात घ्या. 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंटद्वारे तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकतात. आणि अंतिम संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ही तुमची कधी होणार आहे? 25 ऑक्टोबर 2026 या दिवशी तुमची पूर्व परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, पात्रता असूनही अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी ही शेवटची मोठी संधी आहे. खूप अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण याला म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच ज्याही विद्यार्थी मित्रांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करायचा आहे. 5 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यासंबंधी अगदी तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील त्याचे आपण शॉर्ट व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. या संबंधी तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.